नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नव्या वर्षात पदार्पण करताना अनेक सामान्य माणसांनी अंधार सारून उमेदीने पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय. हीच माणसं आता असामान्य ठरली आहे. समाजाला हीच माणसं प्रेरणा देणारी ठरली आहे. जय महाराष्ट्रनं अशाच व्यक्तिमत्वांचा शोध, बोध आणि वेध घेतलाय उमेश 2022 या विशेष कार्यक्रमात. शेतातून बाजारात भाजी विकायला नेईपर्यंत त्या खराब होण्याची शक्यता जास्त असते किंवा उत्पादित भाजीपाला शेतात जास्त दिवस शेतकऱ्यांना साठवूनही ठेवता येत नाही. ज्यांच्याकडे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नसते, जी जास्त खर्चिक यंत्रणा आहे, गरीब शेतकऱ्यांना ही यंत्रणा अजिबात परवडणारी नसतेच. यावर उपाय शोधलाय IITच्या मुंबईच्या विद्यार्थ्यांनी. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विजेशिवाय चालणारा स्वस्त भाजी कूलर तयार केलाय. शेतातून बाजारात भाज्या विकायला नेईपर्यंत त्या खराब होण्याची शक्यता जास्त असते किंवा उत्पादित भाजीपाला शेतात जास्त दिवस शेतकऱ्यांना साठवूनही ठेवता येत नाही. त्यांच्याकडे कोल्ड स्टोरेजची व्यवस्था नसते, जी जास्त खर्चिक यंत्रणा आहे. गरीब शेतकऱ्यांना ही यंत्रणा अजिबात परवडणारी नसतेच. यावरती उपाय शोधला आहे IITच्या मुंबईच्या विद्यार्थ्यांनी. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विजेशिवाय चालणारा स्वस्त भाजी कूलर तयार केलाय. मुंबईच्या IIT मध्ये एमटेकला शिकणारा विद्यार्थी विकास झा आणि त्याच्या सहकार्यांनी त्यांचा अभ्यासाचा एक भाग म्हणून स्वस्त भाजी कूलर तयार केलाय. उल्सातील कोरापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना भेडसावणारी मुख्य समस्या विद्यार्थ्यांना आढळली. त्यांना त्यांचा भाजीपाला जास्त काळ टिकवता येत नव्हता. याच समस्येचा सामना डहाणू, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही करावा लागत असल्याचं विद्यार्थ्यांना दिसलं. समस्येच्या मुळात शिरताना यावरती उपाय शोधण्याचं विद्यार्थ्यांनी मनाशी ठरवलं आणि तिथूनच स्वस्त या भाजी कूलरची कल्पना त्यांना सुचली. हम एक ऐसी मशीन को बनाने में सक्षम हो पाए जिसमें आप सिर्फ दिन में एक बार 20 लीटर पानी दे करके फल, फूल और सब्जियों को 5 से 7 दिन आराम से रख सकते हैं. आप उसका जो प्रोटोटाइप देख सकते हैं, उसे हम सब्जी कूलर बोलते हैं. इसमें ये उसका प्रोटोटाइप है. आपको दिन में सिर्फ 20 लीटर पानी देने की एक बार जरूरत होती है किसी भी एक पैनल में, और इसमें आप फल, फूल या सब्जी जो है वो आराम से 5 से 7 दिन तक रख सकते हैं. विकास झा यांच्यासोबत सोलापुरातील मुंबई IITच्या माजी विद्यार्थिनी शरयू कुलकर्णी ही सहभागी झाल्या. भाजी कूलर बाबत ऐकूया त्यांचे अनुभव. करू शकता. त्याचप्रमाणे केळी, पपई, सीताफळ किंवा जे गाभूळ लिंबू असतात तर त्यांना पिकवण्यासाठी देखील तुम्ही सब्जी कूलरचा वापर करू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला फळभाज्या टिकवायच्या असतील तेव्हा सब्जी कूलरला पाणी देणं आवश्यक आहे, आणि जेव्हा तुम्हाला फळं पिकवायची असतील तेव्हा सब्जी कूलरला पाणी देणे गरजेचे नाही. या भाजी कूलरची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. शेतकऱ्यांना नवी उमेद देणारा भाजी कूलर, मुंबई IITच्या विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी शोध, विजेशिवाय चालणारा IITचा स्वस्त भाजी कूलर, कूलरसाठी दिवसाला 20 लिटर पाण्याची गरज, कूलरमध्ये आठवडा भाजीपाला सुरक्षित राहू शकतो, पर्यावरणपूरक कूलरमध्ये फळं आणि फुलंही राहतात ताजी, कोल्ड स्टोरेजचं काम करतो हा कूलर, रुकार्ड टेक्नॉलॉजीनं बाजारात आणला कूलर. भाजी कूलरची किंमत आहे 40,000 रुपये. अनुदानासह कूलर 15,000 रुपयांना मिळू शकेल. सरकारनं शेतकऱ्यांना अनुदान देणं आवश्यक. परवडणारा भाजी कूलर तयार तर झाला आणि तो रुकार्ड टेक्नॉलॉजीनं 40,000 रुपयाला बाजारातही आणला. शेतकऱ्यांना ही सुद्धा किंमत जरा जास्तच आहे. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज निर्माण झालीय. अनुदान दिलं गेलं तर 15,000 रुपयांमध्ये हा कूलर उपलब्ध होऊ शकतो. प्रयोग म्हणून उस्मानाबादच्या स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेनं असे अनुदान शेतकऱ्यांना दिलंय. ज्या शेतकऱ्यांनी हा भाजी कूलर वापरून पाहिला त्यांचे अनुभव आपण ऐकूया. या सब्जी कूलरचा वापर मी माझ्या शेतातील पिकवलेले पालेभाज्या, फळे त्याच्यामध्ये ठेवतो आणि
त्या समजा एखाद्या बाजारामध्ये मिरचीला भाव कमी असेल किंवा चढ उतार झाला भाजीपाल्यामध्ये, तर मी तो भाजीपाला काढलेला असेल तर मी सब्जी कूलरमध्ये ठेवतो आणि तो कमी टेम्परेचर राहिल्यामुळे तो 5 ते 6 दिवस चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे टिकून राहतो. रिसॉर्टच्या मोबाईल सब्जी कूलरमध्ये ती भेंडी ठेवल्यानंतर 4 ते 5 दिवस जशीच्या तशीच राहते आणि हिरवीगार राहते, ताजी राहते आणि तिच्यावर कुठल्याही प्रकारचे कडांवर काळ्या रेषा आपल्याला दिसून येत नाही. 40,000 रुपयांच्या भाजी कूलरला अनुदान देत तो 15,000 रुपयांना शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणाऱ्या उस्मानाबादच्या स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या मोमीन तबस्सुम यांची शेतकऱ्यांप्रती कळवळ ही मोठी कौतुकास्पद आहे. आबाडने देखील या कार्यक्रमासाठी जे आहे ते आर्थिक मदत त्या ठिकाणी केलेली आहे. शेतीत जे शेतकरी भाजीपाला लागवड करून विक्री करत होते त्या शेतकऱ्यांसाठीचा हा उपकरण खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरलेला आहे. कारण भाजीपाला हा लवकर नाशवंत होणारी त्या ठिकाणी बाब आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत होतं. पण त्याला पर्याय व्यवस्था म्हणजे सब्जी कूलर आहे. IIT मुंबईतील प्रकल्प प्रमुख राजाराम देसाई यांनी या भाजी कूलरच्या संशोधनाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ऑल्टरनेटिव्ह फॉर रुरल एरियाज हे IIT मुंबई मधलं जे केंद्र आहे ते शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण भागातल्या अगदी वंचित घटकांसाठी पाणी, ऊर्जा, रोजगार, शेती, आरोग्य, शिक्षण या सगळ्या याच्यावरती कृती संशोधन करतं आणि ते सुद्धा क्षेत्रीय अभ्यास म्हणजे तिथे जाऊन समस्या आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष त्याचा अभ्यास सर्व अंगाने करून त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतं. कोरोना काळ, अवकाळी पाऊस अशा अनेक संकटांना तोंड देताना शेतकरी आधीच मेटाकुटीला आलाय. त्यांची आर्थिक पातळीवरती खूपच कसरत होते. मात्र या भाजी कूलरच्या नव्या प्रयोगानं त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण झाली. ग्रामीण शेतकऱ्यांसाठी IITच्या विद्यार्थ्यांचा हा प्रयोग त्यामुळेच खूप प्रेरणादायी ठरलाय. श्याम सोनार यांच्यासहित सोलापूरहून वसीम अत्तार, जय महाराष्ट्र. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना या काव्य पंक्तीला सार्थ ठरवलं आहे मुंबईतील पत्रकार इक्बाल ममदानी यांनी. कोरोना काळात सुरुवातीला घरातील लोकांच्या शवाला सुद्धा शिवण्याची कुणी हिंमत करत नव्हते. त्याच काळात इक्बाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुसलमानांसोबतच हिंदू धर्मियांवर सुद्धा विधिवत अंत्यसंस्कार केले. मार्च 2020 सालानंतरचा कोरोना काळ तुम्ही आठवून पहा. तुमच्या अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही इतका हा काळ भयान होता. काळ सरला, मात्र या काळातील आठवणी सरल्या नाहीत. या काळात रुग्णांच्या, त्यांच्या असहाय्य नातेवाईकांच्या मदतीला अनेक लोक धावून आले. यातलंच कायम लक्षात राहणारं एक नाव आहे इक्बाल ममदानी. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना या म्हणीला सार्थ ठरवत मुंबईतील पत्रकार इक्बाल आणि त्यांच्या सहकार्यांनी मुसलमानांसोबतच हिंदू धर्मियांवर सुद्धा विधिवत अंत्यसंस्कार केले. घरातील लोकांच्या शवाला सुद्धा शिवण्याची कुणाची हिंमत नव्हती. तोच हा काळ. त्यांच्या या मानवतावादी कामानं हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधली अदृश्य भिंत कोलमडून पडली. निस्वार्थपणे केलेलं त्यांचं हे काम समाजाला कायम लक्षात राहणार आहे. कोविड की बॉडीज का काम करते करते हमको एक चीज रियलाइज हुई कि कई ऐसी बॉडीज जो है वो पड़ी हुई थी, उसको कोई क्लेमर नहीं था. तो हमने पता करना शुरू किया हॉस्पिटल से, तो उन्होंने कहा कि ये अननोन अनक्लेम बॉडीज होती है, वो कोविड और नॉन कोविड सभी बॉडीज पड़ी हुई है, उनके क्लेमर्स नहीं है. वो मुंबई पुलिस जो है उसका डिस्पोज ऑफ करती है. क्योंकि पुलिस भी काफी परेशानी में थी, उनके ऊपर भी काफी प्रेशर और काफी काम था. के बाद से लगातार हम मुंबई पुलिस के अधिकारियों से मिल रहे हैं और उनके पास जो बॉडीज है उनका हम अंतिम संस्कार अब करवाते हैं. चाहे वो हिंदू मुसलमान जिस तरीके की बॉडीज हो, उसके रीति रिवाज से हम आज पूरा काम करते हैं. आज ममदानी हेल्थ एंड एजुकेशन ट्रस्ट ने तकरीबन 1700 से ज्यादा ऐसी बॉडीज है जिसका अंतिम संस्कार पिछले 1.5 साल से ज्यादा के वक्त में कराया है. कोरोना काळात इक्बाल ममदानी आणि त्यांच्या टीमनं गैर मुस्लिम धर्मियांच्या मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्याची मोहीम सुरू केली. मात्र यात सुरुवातीला अनंत अडचणी आल्या.
प्रशासनाशी बोलून या अडचणी सुद्धा दूर केल्या गेल्या। त्यासाठी महापालिकेच्या निर्णयात अनेक बदल घडवून आणण्याची किमया त्यांनी साधली। सुरुवातीच्या काळात 7 जणांच्या टीमनं सुरू केलेलं हे सामाजिक काम पुढे 200 लोकांच्या टीमनं सुरू ठेवलं। मुंबईत जिथे गरज असेल तिथे हे तरुण धावून गेले। इक्बाल ममदानी यांची ममदानी हेल्थ एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था आहे। या संस्थेतर्फे अनेक तरुण सामाजिक कामासाठी त्यांनी जोडून घेतले आहेत। हमारी टीम की मैं बात करूं तो चर्च गेट से लेकर के पालघर तक हमारी टीम भागती थी। सीएसटी से लेकर के कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, तलोजा, ये जितना इलाका है जहां से हमको कॉल्स मिलते थे वहां हमारी टीम मदद करने पहुंचती थी। मुस्लिम बॉडीज के बाद में हमने जिस तरीके से हिंदू बॉडीज थी उनके परिवार को संपर्क किया। साथ ही साथ पुलिस का फॉर्म नंबर 4 उस वक्त लगता था, तो पुलिस का एक बहुत बड़ा सहयोग हमको रहा इस पूरे काम के अंदर। हम वाकई में उनका शुक्रिया अदा करेंगे कि जो काम हमने किया है, हमारी टीम ने जो काम किया है, इस तरीके से काम के अंदर जो सबसे ज्यादा सहूलियत हमको मिली है वो मुंबई पुलिस के जरिए मिली। याच काळात त्यांच्या पत्नीचा आणि एका कुटुंबियांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। हे दुःख पचवणं इक्बाल ममदानी यांच्यासाठी सर्वात कठीण काम। ते त्यांनी मोठ्या कष्टानं पचवलं आणि अविरतपणे काम करत राहिले। दुःखाचा डोंगर पार करत पुन्हा मूळ कामात त्यांनी स्वतःला झोकून देणं इतकं सोपं काम नाही। तेच नेमकं इक्बाल ममदानी यांनी केलं। शुरुआत में हमने कुछ लोगों ने शुरुआत की थी, लेकिन उसके बाद धीरे धीरे करके हमने तकरीबन 200 लड़कों की ऐसी टीम तैयार की जो पूरे मुंबई के अंदर इस तरह का काम करती थी। जो चुनौतियां हमारे थी कि अगर एक बार सुबह हम लोग घर से निकलते थे तो रास्ते में ना कुछ खाना मिलता था, मेडिकल शॉप में कभी बिस्किट्स, पानी हमको मिल जाते थे, उसी से हमारे दिन का गुजारा होता था। इस तरीके से धीरे धीरे करके मैं आपको बता दूं कि कोविड बॉडीज की ही अगर बात करूं हिंदू मुस्लिम्स की, तो हमने तकरीबन 1100 से ज्यादा बॉडीज का हमने काम जो है उस वक्त किया है, जिसके अंदर सबसे ज्यादा संख्या जो है वो नॉन मुस्लिम बॉडीज की रही। उसकी वजह ये थी कि रेशियो की अगर हम बात करते हैं तो रेशियो के हिसाब से हिंदू पॉपुलेशन ज्यादा था और मुस्लिम्स थोड़ा कम था। तो इन चीजों को लेकर के जैसे जैसे हमने काम शुरू किया तो आम लोगों का भी सहयोग हमें बहुत मिला, क्योंकि सोशल साइट्स पे जो लोग हमको देखते थे वो सोशल साइट्स पे हमारे वीडियो बना करके डालते थे। इस तरीके से हम लोग पॉपुलर होना शुरू हुए। और ये बात मैं बिल्कुल दावे के साथ कह सकता हूं कि सबसे पहले मुंबई की ही टीम थी जिसने ये काम शुरू किया। धीरे धीरे करके ये काम को देखते हुए पूरे हिंदुस्तान के अंदर इस तरीके के संगठन सामने आए और ऐसे वक्त के अंदर जब मुल्क पे और देश पे और शहर पे जो आफत आई थी उसके अंदर सभी लोगों ने मिलकर अपना योगदान, अपना सहयोग दिया। हॉस्पिटल्स जब हम पहुंचे तो पता चला कि सबसे दिक्कत जो आ रही थी वो एम्बुलेंसेस की आ रही थी। उसकी सबसे बड़ी वजह ये थी कि एम्बुलेंसेस की कमी थी, प्राइवेट एम्बुलेंसेस जो है वो बंद हो चुकी थी। फिर हमने सोचा क्यों ना हमारी अपनी एम्बुलेंसेस किया जाए, क्योंकि उसकी वजह ये थी कि अगर एक बॉडी लेकर के वो कहीं भी बरियल या क्रिमिशंस के लिए जाते थे तो उनको काफी घंटे लगते थे। तो हमको एक एक बॉडी के लिए कई बार 14 घंटा, 16 घंटा या उससे ज्यादा वक्त भी हमको बिताना पड़ा। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपुष्टात आला आणि ओमायक्रॉनचं नवं संकट आपल्या समोर उभं ठाकलंय। तरी देखील पत्रकार इक्बाल आणि त्यांची टीम रुग्णालय आणि पोलिसांशी संपर्क साधत बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करतेय। कोरोना काळातल्या अपार संकटात कायमच तरुणाई अनेकांच्या मदतीला धावून येताना आपण पाहिली। या सळसळत्या तरुणाईचा इक्बाल हा प्रेरणादायी चेहरा आहे। राजू परुळेकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। शेतीसोबत जोडधंदा करा असा मोघम सल्ला नेते मंडळी कायमच देत असतात, मात्र तसं काही सरसकट घडताना अजिबात दिसत नाही। त्याची वेगवेगळी कारणं सुद्धा आहे। मात्र काही शेतकरी हिम्मत करून अनेक अडचणींवर मात करत प्रयोग करतात आणि यशस्वी सुद्धा होतात। आपण पाहणार आहोत अशीच एका शेतकऱ्याची यशोगाथा ज्यानं शेतातच कृषी पर्यटन केंद्राचा प्रयोग केला। शेतात नवनवे प्रयोग करत रवींद्र पाटील यांनी कृषी पर्यटनाला सुरुवात केली। या पर्यटनानं अनेकांना प्रेरणा दिली आहे। नव काही करण्याची, नवा ध्यास घेण्याची आणि घेतलेला ध्यास पूर्ण कसा करायची याची प्रेरणा रवींद्र पाटील यांनी दिली। रवींद्र पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात वडगाव जाधव इथं
आपल्या शेतातच कृषी पर्यटन सुरू केलं. त्यांच्या या प्रयोगाला पर्यटकांनी चांगला प्रतिसादही दिला. त्यांच्या या कामाचं पुरस्कार देऊन कौतुकही झालंय. रवींद्र पाटील यांनी त्यांच्या 11 एकर शेतात निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी ॲग्रो टुरिझम सुरू केलं. सर्व सोयींनी युक्त असं हे कृषी पर्यटन केंद्र आहे. या केंद्रानं स्थानिक गावकऱ्यांना रोजगारही मिळवून दिला. या रोजगारानं गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आपले अनुभव सांगतायत रवींद्र पाटील. सुरुवातीला पाणी वगैरे नव्हतं, झाडं नव्हते. हळूहळू माझ्या लक्षात आलं की झाडं पाहिजे, पाणी पाहिजे, आणि एवढं झाडं जगवायचे म्हटलं तर पाण्याची उपलब्ध असलीच पाहिजे. त्याच्यानंतर मग मी शेततळं बनवलं. शेततळ्याला पण पाणी राहायचं नाही, मग धरणावरून लिफ्ट आणून त्याला भरलं. पर्यटकांना फिरण्यासाठी रस्ते बनवलेले आहेत. मग घोडागाडी असेल, बैलगाडी असेल, ट्रॅक्टर स्वारी असेल, शेततळ्यावर बोटिंगची व्यवस्था असेल, असे प्रयत्न चालू आहेत आमचे की वेगवेगळ्या पर्यटकांना आनंद मिळावा म्हणून. त्याच्यानंतर गाई पालन, शेळी पालन, कोंबडी पालन, ससे पालन, अजून परत वेगवेगळे पक्षी आणणार आहेत. एवढे तर माझ्याकडे आहेच आता. कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याआधी रवींद्र पाटील यांनी छोटे व्यवसाय केले. त्यातले काही यशस्वी झाले, काहींमध्ये त्यांना अपयशही आलं. अपयशानं ते खचले नाहीत. जगण्याची नवी उमेद बाळगून पुन्हा ते कामाला लागले आणि त्यातूनच त्यांचा नवा प्रवास सुरू झाला. कृषी पर्यटन केंद्र सुरू करून ते थांबले नाहीत. त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोगही केला, ज्यामुळे अनेकांना विषमुक्त ताजी फळे आणि भाजीपाला उपलब्ध झाला. बोटिंगची व्यवस्था केलेली आहे आणि शेततळ्यात मच्छी असतील त्याचाही आपण उत्पन्न घेत आहोत आणि पर्यटकांना कामात येत आहे आणि शेतीसाठी पण कामात येत आहे. म्हणजे शेतीच्या वेगळं आपण काही केलेलं नाही. कृषी पर्यटक म्हणजे कृषीत जे असतं तेच आपण दाखवतोय, वेगळं काही दाखवत नाहीये. पाहुयात या कृषी पर्यटन केंद्राची काही ठळक वैशिष्ट्ये. डोंगर पायथ्याशी वसलेलं कृषी पर्यटन केंद्र. 11 एकर शेतात कृषी पर्यटन केंद्र उभारलंय. परिसरात सुंदर तलावाची निर्मिती केली आहे. जेवणासाठी मोकळी जागा आहे. अस्सल मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सामान्य माणसाला परवडणारे दर आहेत. परिसरात फळांची आणि औषधोपयोगी झाडे आहेत. सेंद्रिय शेतीतून उत्पादित मालाचा या ठिकाणी वापर केला जातो. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका आहे. पर्यटकांसाठी गरजेच्या वस्तूंची निर्मिती केंद्रातच केली जाते. अनेक जण निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त भटकंती करण्यासाठी येतात, मनमुराद आनंद लुटतात आणि पुन्हा एकदा आपापल्या गावाला परततात, ते वेगळं समाधान सोबत घेऊनच. तसं आम्ही म्हटलं तर आम्ही सगळेच जण सिनियर सिटीजन असल्यामुळे आमच्या पुढे फार मोठा प्रश्नचिन्ह होता की आपलं हे गेट टुगेदर कसं होणार. परंतु जेव्हा मी वडगाव या ठिकाणी गेलो आणि नितीन पाटील हे नर्सरी वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र जे आहे ते अतिशय सुंदर, रमणीय आणि मनमोहक असं आहे. निसर्गरम्य वातावरण तर आहेच, पण आमच्यासारख्या सिनियर सिटीजनसाठी राहण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. या व्यतिरिक्त चांगल्या प्रकारचं खानदेशी वनभोजन आम्हाला तिथे मिळालं. एक वेगळा अनुभव निसर्गाच्या सानिध्यात ते बोटिंग, रात्रीच्या वेळेचं बोटिंग, घोडसवारी, त्यानंतर आपण टांग्याची फेरी, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपण आपल्या मुलांना देऊ शकतो, स्वतः अनुभव घेऊ शकतो आणि निसर्गाच्या खऱ्या अर्थाने सानिध्यात आपण जाऊ शकतो. राज्यात कुठे काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले जात असतील तर शेतकरी त्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेत असतात. यातून त्यांना नवं काही शिकायला मिळतं. चाळीसगाव येथील प्रगतशील शेतकरी कोमलसिंग पवार यांनाही रवींद्र पाटलांच्या कृषी पर्यटन केंद्राची माहिती मिळाली आणि त्यांनी या केंद्राला भेटही दिली. चाळीसगावजवळ साधारणतः एक डोंगर दऱ्यांचा जो भाग आहे त्या भागामध्ये अतिशय डीपमध्ये म्हणजे आतमध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी जाईपर्यंत कुठल्याही गोष्टीचा आपल्याला अंदाज येणार नाही, इतकी सुंदर जागा ती त्या ठिकाणी त्यांनी बनवलेली आहे. तर तिथे अक्षरशः बघितल्यानंतर असं लक्षात आलं की ही त्या भागाला एक प्रकारची दैवी देणच म्हणावी, इतकं सुंदर वातावरण त्या ठिकाणी आहे. शेतीसोबत जोडधंदा करा असा मोघम सल्ला नेते मंडळी कायम देत असतात. मात्र तसं काही प्रत्यक्षात घडताना दिसत नाही. त्याची वेगवेगळी कारणं सुद्धा असू शकतात. मात्र काही शेतकरी हिम्मत करून अनेक अडचणींवर मात करत प्रयोग करतात आणि यशस्वी सुद्धा होतात. श्याम सोनार,
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. उमेद 2022च्या या भागामध्ये आम्ही इथेच थांबतो आहे. नव्या भागात आणखी काही प्रेरणादायी गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.